राहुरी तालुक्यामधील देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केलं। नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह स्वतःलाही कार्यालयामध्ये कोंडून घेतल्याची घटना घडली आहे। शिवसेना शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून शेतीपंपासाठी किमान 8 तास अखंडित वीज पुरवठा देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत विजेचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला। मात्र वारंवार खंडित होणारा आणि अपुरा वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे। विजेअभावी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयामधील कामकाजावर परिणाम झाला असून प्रशासन आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला होता। सगळीकडून शेतकऱ्याचं मरण केलं जातंय, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। हे लोक एसी मध्ये फॅन खाली बसलेत, हवा खात बसलेत। रात्री 2 ला 1 ला कधी लाईट येते, त्याच्यात 2 तासच टिकती। अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून आज आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आमच्या सहित या लोकांसहित आम्ही कोंडून घेतलेलं आहे। आम्ही तोपर्यंत या लोकांना सोडणार नाही, कारण की किती दिवस शेतकऱ्याची फार थट्टा चालवली यांनी। कर्जमाफीचा विषय जर पाहिला तर त्याच्यात कोणीच बसत नाही, एकीकडून लाईट नाही। आपल्या शेतीमालाला बाजारभाव जर मिळायला लागला तर तिथं ना समजा का बाकीच्या गोष्टी आयात करायच्या, निर्यात थांबवायची, साखरेची निर्यात थांबवायची, पैसे आणायचे कुठून? एक तर शेतकऱ्यांना तर एक तर फाशी घ्यावं लागेल, दुसरी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आज आम्ही निर्णय जोपर्यंत लागत नाही जोपर्यंत आम्हाला 10 तास 8 तास जी वीज आहे लाईट शेतीसाठी द्यायचं आश्वासन देत नाही आणि आम्हाला वीज देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आता हे आंदोलन सौम्य पद्धतीचं आहे, नक्षलवादाच्या भूमिकेत हे असं जर चाललं ना, शेतकरी नक्षलवादीच्या भूमिकेत उद्याच्या काळात पुढे येईल, बंदुका घेईन शेतकरी। कारण त्याला जर समजा त्याच्या पोटात आग पडायला लागलं तो काय करेल? हे पारतंत्र्य आपल्यावर शेतकऱ्याला, शेतकरी हा पारतंत्र्य दे, त्याला त्याच्या शेतीमालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही, त्याला वीज नाही, त्याला कुठल्याच सुविधा नाही। कर्ज भरा म्हणतात, भरायचे कोण कर्ज आहे? एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।